कर्मपूर्णां ज्ञातारं विश्वतत्त्वानां विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वंदे तद अर्थ सांग. सम्यक दर्शनाचे प्रकार बघितले होते. म्हणजे कर्माच्या अवस्थेच्या निमित्तामध्ये कुठल्या कर्माची जशी अवस्था असेल त्याच्यावरून त्या सम्यक दर्शनाचं नाव आहे. मग आता हे 3 प्रकार कुठले आहेत आणि त्याचा प्रत्येकाचा म्हणजे कसं स्वरूप आहे. तर सम्यक दर्शनाचे 3 प्रकार आपण बघितले होते की औपशमिक, क्षायोपशमिक आणि क्षायिक. तर हे जे 3 सम्यक दर्शन आहेत तर हे ह्यांना असं नाव का दिलेलं आहे तर जशी कर्माची अवस्था आहे त्या कर्माच्या अवस्थेनुसार तिथं जे काही बदल झालेले आहेत किंवा तिथं जी वितरागता प्रकट झालेली आहे त्याच्यासाठी निमित्त काय आहे तर कर्माची तशी अवस्था. कुठली अवस्था? मग कर्माचा उपशम झाला असेल, कर्माचा क्षयोपशम झाला असेल किंवा कर्माचा क्षय झालेला असेल. आता कुठलं कर्म तर दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय. तर चारित्र मोहनीयामधलं पण कुठलं घ्यायचं तर अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ. दर्शन मोहनीय आणि अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ. तर ह्या कर्माचा तिथं काय झालेला आहे उपशम झालेला आहे. उपशम झालेला आहे म्हणजे काय काही काळासाठी ते कर्म दबलं गेलेलं आहे. दबलंय म्हणजे त्याचा उदय नाहीये ह्या अपेक्षेने तिथं उपशम म्हटलेला आहे. म्हणजे थोड्या वेळाने काही कालानंतर परत ते कर्म उदयाला येणारच आहे. उद्या जीवाच्या संयोगातून ते कर्म नष्ट झालेलं नाही, फक्त काय झालेलं आहे काही काळापुरतं त्याचा उदय थांबलेला आहे. म्हणून ह्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे उपशम झाला. मग अशा उपशमाच्या निमित्तामध्ये त्या जीवाला जी काही वितरागता प्राप्त झालेली आहे तर त्या वितरागतेला काय म्हटलेलं आहे औपशमिक सम्यक दर्शन किंवा सम्यक दर्शनाचा प्रकार कुठला तर औपशमिक सम्यक दर्शन. मग हे औपशमिक सम्यक दर्शन जेव्हा म्हणजे एखादा किंवा कुठलाही जीव अनादी काळापासून जो मिथ्या दृष्टीच आहे अजून त्याला एकदाही सम्यक दर्शनाची प्राप्ती झालेली नाही तर अशा जीवाला पहिल्यांदा जे सम्यक दर्शन होतं तर ते नियमाने कुठलं असणार आहे तर औपशमिक सम्यक दर्शनच असणार आहे. दुसरे जे 2 आहेत तर त्यापैकी होणार नाही, ते नंतर होतील. पण पहिल्यांदा होताना कुठलं होणार आहे तर औपशमिक सम्यक दर्शन होतं. मग हे औपशमिक सम्यक दर्शन पहिल्यांदा जेव्हा होणार आहे तर त्यावेळेस तिथं दर्शन मोहनीयाची 1 आणि चारित्र मोहनीयाचे म्हणजे अनंतानुबंधीचे 4 अशा 5 कर्म प्रकृतींचा तिथं काय झालेला आहे उपशम झालेला आहे. किती प्रकृती म्हटलंय पहिल्यांदा होताना 5च असणार आहे. का 5 असणार आहे तर तिथं मिथ्यात्व जे आहे तर ते एकच प्रकृती आहे. पण जेव्हा औपशमिक सम्यक दर्शन होतं मग त्यावेळेस काय होतं तर हे दर्शन मोहनीय कर्माचे 3 विभाग होतात. मग त्याला काय म्हटलेलं आहे 3 तुकडे झाले असं पण म्हणतात. मग हे जे 3 तुकडे आहेत मिथ्याचं नाव काय आहे तर मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व म्हणजे सम्यक्त्वाचा पण अंश आणि मिथ्यात्वाचा असे दोन्ही कर्म प्रकृती तिथं आहेत. मग त्याला काय म्हटलेलं आहे सम्यक मिथ्यात्व किंवा मिश्र असं दोन्ही पण त्याचं नाव आहे. आणि तिसरं कुठलं आहे तर सम्यक प्रकृती असं म्हटलेलं आहे. मिथ्यात्व कर्माचे 3 तुकडे झाले, लक्षात येते का. पहिला तुकडा आहे मिथ्यात्व, दुसरा आहे सम्यक मिथ्यात्व आणि तिसरा आहे सम्यक प्रकृती. मग हे 3 तुकडे त्या जीवाच्या संयोगामध्ये आहेत. मग नंतर ते सम्यक्त्व त्याचं सुटेल किंवा पुढं ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये रूपांतर होईल तो विषय आता आपल्याला नाही घ्यायचा. मग त्याच्यानंतर क्षायोपशमिक सम्यक दर्शन कशाला म्हटलेलं आहे त्याच्यासाठी हे समजून घेणं पहिलं गरजेचं आहे की ते 3 जे तुकडे आहेत तर ते 3 तुकडे त्या जीवाच्या संयोगामध्ये आहेत. कुठले मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. मग हे 3 तुकडे त्या जीवाच्या संयोगामध्ये असताना मग त्यावेळेस कुठलं सम्यक्त होणार आहे समजा आता क्षायोपशमिक आहे तर त्यावेळेस काय होणार आहे मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व ह्या ज्या 2 तुकड्यांचा काय होणार आहे तिथं तर क्षय आणि उपशम हे दोन्ही प्रकार होणार आहेत. क्षय पण होणार आहे आणि उपशम पण होणार आहे. आणि मग तिसरं जे सम्यक प्रकृती आहे तर त्याचा काय आहे त्या जीवाच्या संयोगामध्ये उदय आहे. म्हणजे 3 तुकड्यापैकी 2 तुकड्यांचं काय झालेलं आहे क्षय आणि उपशम आणि तिसरा जो तुकडा आहे तर त्याचा काय आहे तर तिथं उदय आहे. उदय आहे म्हणजे
कर्म उदयाला येत आहे आणि कुठलं तरी तिथं फळ दिसत आहे. तर अशा ह्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे? क्षयोपशम असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्या क्षयोपशम सम्यक्त्वामध्ये कर्माचा काही क्षय पण झालेला आहे आणि काही उपशम पण झालेला आहे. सम्यक प्रकृतीचा उदय पण आहे. अशा 3 अवस्था तिथं आहेत. किती अवस्था दिसत आहेत? काहीचा क्षय, काहीचा उपशम आणि काहीचा उदय. तर अशा ह्या 3 अवस्था तिथं कर्माच्या दिसून येत आहेत आणि ह्या 3 अवस्थाच्या निमित्तात जे सम्यक दर्शन किंवा जी वितरागता तिथं प्रकट झालेली आहे त्याला काय म्हटलेलं आहे? क्षयोपशम सम्यक दर्शन. लक्षात येते प्राजक्ता? हां. मग आता तिसरं जे सम्यक दर्शन आहे तर त्याचं नाव काय आहे? क्षायिक सम्यक दर्शन. आता क्षायिक हा शब्द कशावरून तयार झालाय? तर क्षयवरून. क्षय होतो तिथं त्याचं क्षायिक हे नाव होतं. मग क्षय म्हणजे काय? तर ते कर्म त्या जीवाच्या संयोगातून पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. कुठलं म्हणजे आता त्यावेळेस तिथं किती प्रकृती असणार आहेत? कदाचित 5 पण असतील, कदाचित 7 पण असतील. 5 असल्या तर कुठल्या असणार आहेत? दर्शन मोहनीय आणि अनंतानुबंधीचे 4. हे एकूण 5 झाले. म्हणजे ह्या 5 प्रकृतींचा क्षय होईल किंवा दर्शन मोहनीयाचे 3 तुकडे झालेले, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती आणि अनंतानुबंधी 4. ते 4 आणि हे 3 अशा 7 प्रकृतींचा तिथं क्षय होतो. क्षय होतो म्हणजे काय होतं? नियमाने ते सगळे कर्म त्या जीवाच्या संयोगामधून नष्ट होतात. असे नष्ट होतात की परत त्या कर्माचा संयोग त्या जीवाला कधीच होत नाही. म्हणजे नंतर सिद्ध अवस्था प्रकटल्यानंतर अनंत काळ सुद्धा कसा जातो? तर म्हणजे कधीच कुठल्याही अवस्थेमध्ये परत हे म्हणजे दर्शन मोहनीय आणि अनंतानुबंधीचा संबंध त्या जीवाचा राहतच नाही. तर असे हे सम्यक दर्शनाचे 3 प्रकार आपण क्षायिक सम्यक दर्शनामध्ये काय होतंय की जेव्हा हे सम्यक दर्शन प्रकट होतंय तर तो जीव ज्याला हे सम्यक दर्शन प्राप्त झाले एकतर त्याच भावात मोक्षाला जाईल, तिसऱ्या भावात मोक्षाला जाईल किंवा चौथ्या भावात मोक्षाला जाईल. लक्षात येते का? म्हणजे जास्तीत जास्त सम्यक दर्शन, क्षायिक सम्यक दर्शन झालेल्या जीवाचे जास्तीत जास्त भाव किती होतात? तर 3 किंवा 4. किंवा त्याच भावामध्ये गेला तर एकच भाव म्हणायचं, म्हणजे तोच भाव. असं का? म्हणजे हे कुठल्या अपेक्षेने सांगितलंय? परवा दिवशी सांगितलं होतं, मला वाटतं परवा दिवशी का काल. कोण सांगते? झालं आणि त्याच भावात तो जीव मोक्षाला पण गेला, असं होऊ शकतं. तिसऱ्या भावात कुठल्या अपेक्षेने म्हटलंय आणि चौथ्या भावात कुठल्या अपेक्षेने म्हटलंय? कोण सांगते? हां, असंच आहे. कारण आता समजा सम्यक दर्शन झालंय आणि त्या भावात त्या जीवाचा मोक्ष झाला नाही तर तो नियमाने कुठे जाणार आहे? स्वर्गातच जाणार आहे, देवगतीमध्ये जाणार आहे. आणि मग तिथून आल्यानंतर तो मनुष्य गतीमध्ये येणार आणि त्याच भावामध्ये मोक्षाला जाणार. म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त झालंय तो भाव, देवाचा भाव आणि तिसरा मनुष्य भाव. असं तिसऱ्या भावामध्ये काय झालं? तो जीव नियमाने मोक्षाला गेला. समजा म्हणजे चौथ्या भावात मोक्षाला गेलं तर तिथं कुठली अपेक्षा आहे? समजा तो जीव म्हणजे क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करण्यापूर्वी त्यांनी जर काय बांधलेलं आहे? मनुष्यायू बांधलेली आहे. मनुष्यायूचा बंध झाला आणि त्याच्यानंतर त्याला क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त झालं. आता क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त झालंय आणि आधी मनुष्यायूचा बंध आहे, पण आता तो जीव कुठं जाणार? मनुष्यायू तर बांधलेली आहे त्यामुळे गती बदलत नाही. म्हणजे मनुष्य गती बदलून देवगती झाली किंवा दुसरी झाली असं होऊ शकत नाही. मग तो जीव कुठं जाणार आहे? त्यांनी मनुष्यायूचा तर बंध केलेला आहे, पण कर्मभूमीमध्ये तो न जन्मता कुठं जन्मतो? मग क्षायिक सम्यक दर्शनाच्या निमित्तामध्ये भोगभूमीमध्ये जन्मला. कारण सम्यक दर्शनाचं महत्त्व आहे ना, त्यामुळे तो आता मनुष्यगतीत जन्मणारच आहे. तर उत्कृष्ट ठिकाणी जन्मणार आणि ती उत्कृष्ट ठिकाण म्हणजे भोगभूमी. उत्कृष्ट म्हणजे सुखाच्या अपेक्षेने, मनुष्यगतीच्या अपेक्षेने. मग तिथून भोगभूमीमध्ये जन्मलेला जीव जेव्हा त्याचं आयुष्य तिथलं संपलं तिथून तो कुठं जाणार आहे? तर नियमाने देवगतीमध्ये जाणार. हा पण नियम आहे की भोगभूमीमध्ये असलेले तिर्यंच किंवा मनुष्य हे पण नियमाने देवगतीमध्येच जातात. का? तर तिथं इतके मंद कषाय आहेत त्यामुळं तिथला जीव नियमाने कुठं जातो? तर देवगतीत जातो. म्हणजे भोगभूमीमधून तो जीव परत स्वर्गात गेला आणि स्वर्गातून परत मनुष्य होऊन तिथून तो मोक्षाला गेला. आता चौथ्या भावामध्ये तो कर्मभूमीत जन्मणार, कारण भोगभूमीतून पण मोक्ष नाही, त्याच्यासाठी कर्मभूमीच गरजेची असते. मग क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त झालेला मनुष्यभाव, त्याच्यानंतर भोगभूमीतला मनुष्यभाव
त्याच्यानंतर देवगती आणि त्याच्यानंतर परत चौथा तो मनुष्यभाव. त्याच्यातून मात्र तो नियमाने जाणारच. हा काय आहे तर नियम आहे. पुढं काय आहे, पान नंबर आहे 13, 12वा पॉइंट आहे. आपण परवा दिवशी पण झालंय, काल पण झालंय. कोण सांगतंय? सराग म्हणजे तिथं अजून कषाय आहे, कषाय सहित सम्यक दर्शन, त्याला सराग सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. आणि वितराग सम्यक दर्शन म्हणजे शुद्ध आत्मानुभूतीची अवस्था. त्यावेळेस तिथं कुठल्याही कषाय नाही किंवा कषायांमध्ये तिथं म्हणजे कमी जास्त होण्याचा प्रश्नच नाही. तिथं एक शुद्ध वितराग स्वरूप तिथं प्राप्त झालेलं आहे. त्या अवस्थेला किंवा निर्विकल्प अवस्थेला काय म्हटलेलं आहे, वीतराग सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. म्हणजे त्यासाठी आपण असं विषय असा झाला होता आपला की त्या जीवाला सम्यक दर्शन तर प्राप्त झालंय, पण सम्यक दर्शन प्राप्त झाल्यानंतर आता कसं आहे किंवा पूर्ण वेळ त्या सम्यक दृष्टी जीव त्या शुद्ध अवस्थेमध्ये राहू शकत नाही किंवा आत्म्याच्या अनुभूतीला सतत तो अनुभवण्यासाठी तेवढा सक्षम नाहीये, तेवढी स्थिरता नाहीये त्याच्यामध्ये. मग अशा वेळेस जेव्हा तो आत्म्याच्या अनुभूतीमधून बाहेर येतो, मग त्यावेळेस त्याचे परिणाम काय असणार आहेत, शुभ परिणाम असणार आहेत किंवा कषायांची मंदता असणार आहे. म्हणजेच तिथं काय आहे, कषायांचा सद्भाव आहे. भले तिथं तीव्रता नाही किंवा अशुभ नाही, पण तिथं काय आहे तर शुभाचं तिथं अनुभूती किंवा अनुभव, शुभ परिणाम त्या जीवाचे आहेत. मग ह्या शुभ परिणामांनी सहित सम्यक दृष्टी जीव, त्याला काय म्हटलेलं आहे, सराग सम्यक दृष्टी. सराग म्हणजे काय, राग सहित जो जीव आहे आणि ज्याला सम्यक दर्शन पण प्राप्त झालेलं आहे, तर अशा जीवाला तिथं सराग सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे. म्हणजे कषायांची पण तिथं कषायांचा सद्भाव पण आहे आणि सम्यक दर्शन पण आहे, पण ते राग कुठला आहे, तिथं नियमाने शुभ राग आहे. मग अशा सम्यक दृष्टी जीवाला सराग सम्यक दृष्टी जीव असं म्हटलेलं आहे. आणि वीतराग सम्यक दर्शन कशाला म्हटले, तर ज्या वेळेस तो जीव स्वतःच्या आत्म्यामध्ये लीन आहे, आत्म्याचा अनुभव करतोय, म्हणजे तिथं शुभ भाव पण नाहीत, अशुभ भाव पण नाहीत. म्हणजे ह्या कषायांनी रहित अशी जी त्याची शुद्ध परिणती आहे, तर त्या शुद्ध परिणतीने सहित जेव्हा तो जीव असणार आहे, तर त्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे, वीतराग सम्यक दर्शन असं म्हटलेलं आहे. मग ह्या सराग सम्यक दृष्टीचे आपण 4 गुण बघितले होते. ते 4 गुण कुठले आहेत, कोण सांगतंय? प्रशम, संवेग, आस्तिक्य, अनुकंपा. मग आता हे 4 गुणांना कोण सांगते विस्तार करून? प्रशम कशा झालेला आहे, कशाय शमले गेलेले आहेत किंवा तीव्रता कमी झालेली आहे, त्याला काय म्हटलंय, प्रशम भाव म्हटलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे संवेग. संवेग कशाला म्हटलेला आहे, दुःखापासून आपल्याला एक आतून अशी भीती वाटणे, नको मला हे दुःख, आता हे 4 गतीमध्ये खूप दुःख भोगलेलं आहे, अनंत काळ ह्याच्यामध्ये घालवलेला आहे आणि परत मला हे दुःख आता नको, असं वाटून तिथे संसारापासून विरक्त होणे किंवा उदासीन होणे. आणि मग इकडून उदासीन झालेला जीव अवलंबन कशाचं घेणार आहे, देवशास्त्र, गुरु, षटक्रिया, स्वाध्याय, चिंतन, मनन, ह्या गोष्टींमध्ये त्याचं काय राहणार आहे तर उपयोग राहणार आहे. मग त्याला काय म्हटलेलं आहे, संवेग असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अनुकंपा. अनुकंपा कशाला म्हटलेलं आहे, परदया तर आपण करत आलोय किंवा ही परदया म्हणजे खरी दया नाहीये, तात्पुरती आहे. किंवा खरी दया कशाला म्हटलेलं आहे तर त्या जीवांना एकतर खरा धर्माचा मार्ग दाखवायचा, म्हणजे आत्ताच्या तात्पुरत्या संकटातून त्यांना जी गरज आहे ते तर दूर करायचंच आहे. म्हणजे जी तिथं औषध पाणी असेल, अन्न असेल, निवारा असेल, जे त्यावेळेस गरज आहे ते तर करायचे, पण त्याच्यातून पूर्णपणे ते कसे बाहेर पडतील किंवा ह्या संसारातील दुःखातून किंवा असे प्रसंग परत त्यांना येऊ नये, ह्याच्यासाठी कुठला मार्ग आहे तर मोक्ष मार्गाचा त्यांना उपदेश देणं किंवा मोक्ष मार्गासाठी त्यांना प्रवृत्त करणं, ही खरी दया आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आपण बघितलं होतं की परावर तर आपण दया करत आलोय, अनादी काळापासून करतोय कुठल्या ना कुठल्या रूपाने, पण स्वतःवर आपण कधी दया केली का, स्वतःचा आपण कधी विचार केलाय का, आपण स्वतःच्या प्रती किती आपण क्रूरपणे वागतोय, काय क्रूरता आहे, तर कधी स्वतःला जीव म्हणून जाणलं नाही. जीवाला काय लागतं, जीवाचं काय वैभव आहे हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. तर उलट जीवावर अन्याय काय केला आपण, की हे जे आपल्याला प्राप्त झालेलं मनुष्य जन्म आहे किंवा ही पर्याय आहे,
किंवा ज्या शरीरामध्ये आपण जाऊ त्या शरीरामध्ये त्या पर्यायामध्ये आपण काय केले, ते म्हणजेच मी असं आपण तिथं काय केलेलं आहे, असं समजून त्या जीवावर अन्याय केलेला आहे. हे शरीराचं अस्तित्व म्हणजे जीवाचं अस्तित्व असं मानल्यामुळं काय झालंय, जीवाचं जे अस्तित्व आहे ते आपण बघायलाच गेलो नाही किंवा जीवाचं अस्तित्व वेगळं आहे हे आपण समजून घेतलं नाही. म्हणजे हा आपण स्वतःवर केलेला अन्याय आहे की नाही, किंवा स्वतःवर केलेली ही अदया आहे. त्याच्याकडे असं दुर्लक्ष केलंय की त्याला काय पाहिजे हे न बघता ह्या 4 गतीच्या दुःखामध्ये त्या जीवाला शिक्षा भोगावी लागली. मग ही जीवाला शिक्षा भोगावी लागतेय म्हणजे हे काय झालं, त्या जीवाच्या प्रती अदया किंवा जीवाच्या प्रती केलेला अन्याय किंवा क्रूर भाव आहे. म्हणून परावर तर दया आपण केली किंवा आपल्याला लक्षात येते की संयोगामध्ये कुणाला काय त्रास असेल तर तिथं मदत करायला पाहिजे, दया करायला पाहिजे, हे तर आपल्याला कळते. पण आपण स्वतःच्या प्रती कधी जागरूक होणार? आपण स्वतःवर जो आजपर्यंत अन्याय केलाय, अदया केली, क्रूरता केली आहे, ह्या सगळ्या 4 गतीमधल्या दुःखाला भोगायला त्याला भाग पाडले. कुणी भाग पाडले? आपणच भाग पाडले, आपल्या स्वतःलाच. मग हा जो अन्याय झालाय तो अन्याय पहिल्यांदा काय आहे, दूर करणं महत्त्वाचं आहे. बाहेरचं तर त्याच्या जीवाच्या योग्यतेनुसार परिणामानुसार त्याला तसं मिळणार आहे किंवा त्याच्या प्रती तसं त्याला चांगले योग मिळतील किंवा नाही मिळतील, म्हणजे ते आपल्या हातात नाही. आपण फक्त तिथं निमित्त रूपाने आहे. पण आपण स्वतःसाठी काय प्रयत्न करायचे ते मात्र आपल्याच हातात आहे. बाहेरचं कोणी आपल्यावर येऊन दया दाखवणार आहे का? शरीराच्या प्रती दाखवली जाईल, पण जीवाला ह्या 4 गतीच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी अन्य दुसरं कोणीही समर्थ नाहीये. फार फार तर देवशास्त्र गुरु किंवा आपले संयोगी जीव काय करतील, मार्ग दाखवू शकतील. तुम्ही असं करा, असं करू नका, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे हिताचं आहे, ह्याच्यामुळे अहित होतंय, हे दाखवून देतील. पण त्या मार्गाचं अवलंबन आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे. त्या मार्गावर आपल्याला स्वतःला चालावं लागणार आहे. देवशास्त्र गुरु आपल्या हातामध्ये आणून मोक्ष देणार नाहीयेत किंवा आपल्या कर्माची निर्जरा ते करणार नाहीयेत. त्याच्यातून बाहेर पडण्याचा ते काय करतील, मार्ग दाखवतील. मग ही स्वतःच्या प्रती जी दया आहे तर ती दया आपल्याला स्वतःलाच करावी लागणार आहे आणि ही खरी दया म्हटलं गेलंय. मग ही दया जर आपल्याला समजली, कुठली दया, स्वदया, तर आपल्याकडून पर्यायामध्ये किंवा आपल्या संयोगामध्ये असलेल्या सगळ्या जीवांच्या प्रती नियमाने आपल्याकडून दया होणारच आहे. कशी होणार आहे, तर आपल्याला आपला जीव समजला आणि मग तिथं वस्तुस्वरूप पण समजते की बाबा काय आहे, प्रत्येक जीवाचं काय आहे तर स्वतंत्र परिणमन आहे. मग त्या जीवाला माझ्या निमित्तामध्ये कुठलंही दुःख होणार नाही असं काय होणार आहे, आपल्याकडून आपोआप आचरण होणार आहे. समजा आपण तिथं प्रमादी राहिलो किंवा तिथं जीवांना जाणलं नाही तर पहिल्यांदा आपल्या स्वतःवर अदया होणार आहे. कारण आपल्या निमित्तात कोण दुखावलं गेलं, त्यांच्यावर काही संकट आलं, आपल्या म्हणजे आपण निमित्त रूपाने का असना पण आपल्यामुळं जर ते जीव दुखावले गेले तर त्याचं फळ पहिल्यांदा आपल्याला मिळणार आहे. काय मिळणार आहे, दुसऱ्याला जर आपण दुखावलं तर आपल्याला कर्माचा बंध होणार आहे आणि त्याची शिक्षा त्या समोरच्याला होईल न होईल त्याच्या कर्माच्या निमित्तात, पण आपण केलेल्या परिणामांचं फळ आपल्याला पुढे जाऊन भोगावंच लागणार आहे. म्हणजे आपण कुणावर अदया केली, स्वतःवर केली. आणि जर आपण स्वतःला जर जाणलं, जसं मला दुःख होतंय तसंच दुसऱ्यांना पण होईल, त्यांना का मी दुःखी करू किंवा माझ्या निमित्तात त्यांना दुःख का भोगावं लागणार, म्हणून तिथं आपण सावधतेने राहिलो, त्यांच्याप्रती आपण तिथं करुणाभाव दयाभाव ठेवला तर तिथं आपल्या स्वतःची दया होणार आहे. म्हणजे आपण दुसऱ्याला दुखू नये अशा हेतूने जर आपलं आचरण ठेवलं तर आपल्या स्वतःला पण आपण काय करणार आहे, दुखावलं जाणार नाही असे आपले कर्म बांधले जाणार आहेत. किंवा म्हणजेच पुण्यकर्म, तिथं आपण कोणाकडून दुखावलं जाणार नाही, कोणी आपल्याला तिथं त्रास द्यायला येणार नाही आणि मग ॲटोमॅटिक काय होणार आहे, परदया पण झाली आणि स्वदया पण झाली. म्हणून स्वदया जर आपण केली तर आपल्या दोन्ही दया तिथं काय होणार आहेत, पालन होणार आहे. स्वतःवर पण दया केली आणि संयोगामध्ये असलेल्या जीवांवर आपल्याकडनं आपोआप तिथं काय होणार आहे, त्यांची काळजी घेतली जाणार आहे किंवा ते दुखावले जाणार नाहीत अशा पद्धतीने आपण त्यांच्याशी आचरण करणार आहे. म्हणून स्वदया अगोदर महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर आस्तिक्यमध्ये काय बघितलं होतं, धर्मावर विश्वास आहे म्हणजे धर्मामध्ये ज्या गोष्टी सांगितल्यात, वस्तूचं स्वरूप सांगितलंय, जीवाचं स्वरूप काय आहे, पुद्गलाचं स्वरूप काय आहे, 6 द्रव्यांचं 7 तत्वाचं स्वरूप काय आहे, आणि हे सगळं समजून घेतल्यानंतर त्या सगळ्या द्रव्यांचं काय होतं, त्यांचं अस्तित्व आहे
असा आपल्याकडून स्वीकार ॲटोमॅटिक होतो आणि धर्माच्या प्रती आपण काय राहतो तिथं समर्पित राहतो, किंवा धर्मामुळं मला नियमाने सुख मिळणार, माझं सगळं दुःख धर्मामुळे नियमाने नष्ट होणार, हा विश्वास तिथं उत्पन्न होतो. आणि हेच काय आहे तर आस्तिक्य भाव आहे असं सांगितलंय. आता इथलं थोडं वाचते मी. सराग सम्यक दृष्टि के प्रशमादि भाव, सम्यक दृष्टि के राग के साथ संबंध होता है, तब 4 प्रकार के शुभ भाव होते हैं. प्रशम, संवेग, अनुकंपा, आस्तिक्य. प्रशम म्हणजे हे 4 जे गुण आहेत किंवा जीवाचे जे भाव आहेत, तर ते केव्हा दिसणार आहेत आपल्याला, जेव्हा तो जीव सराग अवस्थेमध्ये असेल. म्हणजे वितराग अवस्थेमध्ये तर तिथं स्वतःच्या दया करण्याकडे तिथं त्या जीवाचं काय लागलेलं आहे, लक्ष लागले. स्वतःकडे जीवा म्हणजे स्वतःकडे दया म्हणजे स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये तो लीन आहे. म्हणजे त्यावेळेस बाहेर कुठले कषाय नाहीत, अशुभ किंवा शुभ भाव नाहीत, आणि स्वतःमध्ये राहणं हेच काय आहे तर स्वतःच्या प्रती सगळ्यात मोठी दया आहे. त्यामुळे तिथं त्या अवस्थेमध्ये तर हे 4 गुण दिसणार नाहीत. पण जेव्हा तो जीव वितराग अवस्थेमधून सराग अवस्थेमध्ये येतोय, म्हणजे शुभ भावामध्ये येतोय, तर तेव्हा त्याच्या वागण्यातून हे 4 गुण काय होणार आहेत, दिसणार आहेत आपल्याला. त्याच्याकडून त्याच्यामध्ये कषायांची मंदता दिसणार आहे, संसारापासून भयभीत आहे हे जाणवणार आहे त्याच्या क्रियेमधून, त्याच्या बोलण्यामधून, किंवा त्याच्या सगळ्या जीवांच्या प्रती त्याचा दयाभाव आपल्या लक्षात येणार आहे. आणि धर्माच्या प्रती जी आस्था आहे किंवा धर्माच्या प्रती त्याचे जे काही विश्वास आहे ते पण त्याच्या आचरणामधून लक्षात येणार आहे. प्रशम, क्रोध, मान, माया, लोभ संबंधी राग द्वेषादि की मंदता. संवेग, संसार अर्थात विकारी भाव का भय. अनुकंपा, स्वयं और पर सर्व प्राणियों पर दया का प्रादुर्भाव. आस्तिक्य, जीवादि तत्वों का जैसा अस्तित्व है वैसा ही आगम और युक्ति से मानना. मानना म्हणजे काय, तसं श्रद्धान होणं, तसं आपलं तिथं विश्वास असणं. तर हे सगळे 4 गुण सराग सम्यक दृष्टीचे सांगितले. सराग सम्यक दृष्टि को इन 4 प्रकार का राग होता है. राग होता है म्हणजे काय, हे 4 जे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर त्याच्या प्रती त्याला तसं पालन करण्याचे त्याचे भाव असतात, तसे परिणाम असतात. म्हणजे माझ्याकडून सगळ्या जीवांना अनुकूलता मिळावी, म्हणजे माझ्याकडून कोणी दुखावलं जाऊ नये, किंवा ह्या संसाराच्या मध्ये मला अडकायचं नाही, हा संसार माझ्यासाठी दुःखरूप आहे, किंवा धर्म मला सुख देणार आहे, म्हणून धर्माच्या प्रती सतत तो काय करतोय, धर्मामध्ये षटक्रियामध्ये आचरण करण्यामध्ये त्याची जास्त प्रवृत्ती आहे. कशा आहेत, मंद आहेत. म्हणजे अशा पद्धतीने काय आहे तर ह्याच गुणांचा आश्रय तो करतोय, किंवा त्याच्यासाठी जास्त तिकडे त्याचा ओढा आहे. म्हणून सांगितलं की सराग सम्यक दृष्टि को 4 प्रकार का राग होता है, इसलिए इन 4 भावों को उपचार से सम्यक दर्शन का लक्षण कहा जाता है. उपचार से का म्हटलेलं आहे, म्हणजे आता एखादा मिथ्यादृष्टी जीव पण असेल, कदाचित त्याच्यामध्ये पण आपल्याला कषायांची मंदता दिसेल, किंवा तो पण तिथं धर्म करताना दिसेल, सगळ्या जीवांचं तिथं दयापालन करताना दिसेल, किंवा तो धर्माच्या प्रती त्याचं पण समर्पण असेल. पण मिथ्यादृष्टी असणार हे म्हणजे ह्या 4 गुण त्याच्यामध्ये सापडले म्हणजे तो नियमाने सम्यक दृष्टी आहे असं आपण समजू शकत नाही. जो सम्यक दृष्टी आहे त्याच्यामध्ये हे गुण असणारच, पण मिथ्यादृष्टीमध्ये हे गुण दिसले म्हणून तो सम्यक दृष्टी आहेच असं आपण म्हणू शकत नाही. भाव लक्षात येतोय का? मुनी आहेत, मग त्यांचं म्हणजे बाहेरून त्यांचं आचरण अगदी योग्य असेल, 28 मूल गुणांचं पालन काटेकोरपणे करत असतील, पण बाहेरून त्यांचं आचरण योग्य आहे म्हणून ते भावलिंगी आहेत असं आपल्या लक्षात येणार नाही. पण भावलिंगी संत जे असतील नियमाने त्यांचं बाहेरून द्रव्यलिंग पण असणारच आहे. ह्याच्यासाठी आपण उदाहरण डेऱ्याचं पण बघितलं होतं. डेरा आहे, बाहेरून तो ओला दिसला ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये पाणी आहे असा अर्थ होत नाही, पण ज्या डेऱ्यामध्ये पाणी आहे तर ते नियमाने बाहेर दिसणारच आहे. लक्षात येते का काय म्हणायचंय मला? दिसणार, तो धर्म करताना दिसणार, किंवा अजून तिथं कशाय पण अगदी शांत परिणाम आहेत असं म्हणतो की नाही आपण, त्याचे परिणाम एकदम शांत आहेत, किंवा सतत धार्मिक वातावरणात राहण्यासाठी त्याचा प्रयत्न असेल, पण अंतरंगातून जर त्याची मान्यता अशी असेल की शुभामुळं मला मोक्ष मिळणार आहे,
किंवा व्रत नियम संयम केलं तर माझ्या कर्माची निर्जरा होणार आहे, असे भाव असतील तर ते आपल्याला कळणार नाही ना. तो सम्यक दृष्टी म्हणजे तो मिथ्या दृष्टी आहे का सम्यक दृष्टी आहे कसं कळणार आपल्याला. बाहेरून हे 4 गुण दिसणार, पण त्या गुणांच्या द्वारे आपण त्याचं सम्यक दर्शन आहेच असा आपण निर्णय करू शकत नाही. पण सम्यक दृष्टी जीव जिथं जिथं आहे तिथं हे 4 गुण असणारच, आणि मिथ्या दृष्टीला असू शकतील. पण आपल्याला उपचार का म्हटलेला आहे की ह्याच्यावरून आपण निर्णय करू शकत नाही, म्हणून ह्या गुणांच्या द्वारे सम्यक दर्शन झालंय अशी खात्री आपल्याला करता येत नाही. दुसऱ्यांचं बरं का, स्वतःचं स्वतः आपण खात्री करू शकतो, पण त्या गुणांना बघून आपण तो जीव आत्म्याची अनुभूती घेतोय का नाही हे आपल्याला कसं कळणार. बाहेरून हे गुण व्यक्त होत आहेत किंवा करताना दिसतोय, पण अंतरंगामध्ये त्याची शुभ भावामध्ये तो धर्म मानतोय का शुद्ध भावामध्ये धर्म मानतोय हे लक्षात येत नाही. लक्षात येते ना. पालनावरून ते भावलिंगी आहेत असं म्हणता येत नाही आपल्याला. भावलिंगी संत कुणाला कसं म्हणायचं की जे स्वतःच्या आत्म्यामध्ये स्थिर असतात किंवा आत्म्याच्या अनुभूतीसाठी सतत ते काय आहेत, प्रयत्नशील आहेत, तर तेच भावलिंगी संत म्हटलेले आहे. मग भावलिंगत्व जिथं आहे तर तिथं बाहेरून काय असणार आहे, द्रव्यलिंगत्व पण नियमाने असणार आहे. पण द्रव्यलिंगत्व फक्त बघून तिथं ते भावलिंगी आहेत असं आपण ओळखू शकत नाही. तर हे एकतर केवलींना कळणार आहे किंवा त्या त्या जीवाला कळणार आहे. आपण फक्त बाहेरून द्रव्यलिंगाला सुद्धा नमस्कार करायला सांगितलाय, कारण आपण त्यांचं भावलिंग आपल्याला लक्षात येणार नाही म्हणून. पण द्रव्यलिंगामध्ये काय घ्यायचंय, 28 मूल गुणांचं काटेकोरपणे पालन तिथं आहे. त्या आचरणामध्ये जर तिथं शिथिलता असेल किंवा तिथं परिग्रह दिसत असेल किंवा सांसारिक क्रियांमध्ये त्यांना रुची असेल, सांसारिक म्हणजे ते स्वतः करत नाहीयेत पण बाहेरच्या म्हणजे श्रावकांच्या संयोगामध्ये असताना अशा गोष्टींचं तिथं काहीतरी सांगणं असेल, विचारणं असेल किंवा त्याच्यासाठी उपदेश दिला जात असेल. तुम्ही हे जाप द्या म्हणजे तुम्हाला संसारातलं सुख मिळेल, तुम्ही हे जाप द्या म्हणजे तुम्हाला भरपूर पैसा मिळेल, असं जर तिथं सांगताना दिसत असेल तर ते द्रव्यलिंगत्व पण नाही. लक्षात येते का. म्हणून आपण तिथं भावलिंगत्व बघायचंच नाही, आपल्याला कळणारच नाहीये. आपण द्रव्यलिंगाची परीक्षा करणार आहोत आणि ह्या द्रव्यलिंगामध्ये त्यांचं 28 जे मूलगुण त्यांना सांगितलेलं आहे, तर त्या मूलगुणांचं काटेकोरपणे पालन तिथं होत असेल तर आपल्याला तिथं नमस्कार करायला काही हरकत नाही. पण जर बाहेरून असं संयोग किंवा परिग्रह किंवा ती रुची सगळी खाण्यापिण्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आता दिसून येत आहेत. मोबाईल आहे किंवा मोबाईलवर बोलताना दिसत आहेत किंवा संसारिक मंदिर बांधायचंय, तुम्ही असं करा, पैसे गोळा करा, असा उपदेश देत आहेत, तर हे सगळं काय आहे, भावलिंगत्वामध्ये येत नाही. तुम्हीच करा. त्यांना जर जे काही त्यांच्या गरजा असतील तर त्या गरजा त्यांनी सोडलेल्या आहेत सगळ्या. जर त्यांना कुणी म्हणजे पडगाहनाच्या द्वारे विधीपूर्वक त्यांना कुणी आहारासाठी आमंत्रित केलं तर त्या आहाराला येतील. आमच्यासाठी तुम्ही ही व्यवस्था करा किंवा इथं हे कमी पडलंय पैसे द्या, हे मागणं आणि श्रावकांचं काम करणं ह्या दोघांमध्ये काय फरक राहिला. मग श्रावक पण हेच करतोय. तो दिला तरी पण कुठलं दान होणार माहिती का, ते दयादान किंवा करुणादान होणार. ते आपलं हे 4 दान जे धर्मामध्ये सांगितलेत ना, आहारदान, औषधदान, त्याच्यामध्ये हे पैसे देणं होत नाही. हे जे 4 प्रकारचे दान आहेत तर ते सत्पात्र जे असतील, चतुर्विध संघ जे आहे, म्हणजे चतुर्विध संघ कुणाला म्हटलेलं आहे तर जे भावलिंगी संत आहेत, भावलिंगी आर्यिक आहेत किंवा भावलिंगी क्षुल्लक वगैरे श्रावक आहेत, तर ह्या सगळ्यांना तिथं सम्यक दर्शन सहित आहेत. तर तिथं आपण जर दान दिलं तर त्या दानाला काय म्हटलेलं आहे, मग सत्पात्र दान किंवा सद्दान किंवा ते 4 प्रकारचं दान म्हटलेलं आहे. ते सोडून आपण जिथं जिथं पैसे देतो, अन्न देतो, कपडे देतो, काय तिथं गरज असेल ते पुरवतो, तर ते सगळं कशामध्ये येणार आहे, करुणादान किंवा दयादान म्हटलं जाईल त्याला. त्याच्यामधून धर्म नाही म्हणून दिलं, ऐक काय सांगते, गरज म्हणून दिलं किंवा तिथं आता काहीतरी कमी आहे आणि ते देणं गरजेचं आहे हे आपल्या लक्षात आलं म्हणून दिलं, तर तिथं काय होणार आहे, दयादान दिलं म्हणून तिथं पुण्य होणार आहे. आणि जर आपण तिथं धर्म आहे, मुनी आहेत, संघ आहे, ते दिल्याने मला पुण्य लागणार आहे किंवा तो धर्म आहे असं समजून जर दिलं तर तिथं पाप लागणार आहे. त्याच्या मागं काय भूमिका आहे आपली, ती भूमिका महत्त्वाची आहे.
आणि सगळ्यांना असं वाटतं की आताच्या काळामध्ये त्यांचं कसं चालणार, मग त्यांनी मागायलाच पाहिजे, त्यांना ते सगळं कोण दिलं नाही तर त्यांनी काय करायचं. तर दीक्षा ह्याचा अर्थ काय होतो माहिती का? म्हणजे अम्मांनी खूप वेळा सांगितले, दीक्षा म्हणजे कुठल्याही क्षणी सल्लेखना घेण्याची तयारी असेल तर ती दीक्षा म्हणली, म्हणजे तर ती दीक्षा आहे, किंवा दीक्षा खऱ्या अर्थाने तिथं ती सार्थक आहे. म्हणजे काय लक्षात येते का? म्हणजे आता आहाराला 4 दिवस अंतराय आली, तर आता त्यात अंतराय आल्यानंतर काय करणार आहे कोण? म्हणजे तिथं सल्लेखना जरी झाली तरी ती सल्लेखण्याची तयारी असावी, किंवा कुणी पडगाहन करायला आलंच नाही, निघाले आणि कोणी बाहेरच आलं नाही, असं रोज घडलं, तर तिथं ते कुणाला तक्रार करू शकत नाहीत, किंवा कुठल्या श्रावकाला सांगू शकत नाहीयेत की तुम्ही इथं असं कसं मुनी आहेत गावामध्ये आणि तुम्ही हे काय केलं नाही, किंवा हे करायला पाहिजे, तुमचं कर्तव्य आहे. दुसरं कोणीतरी सांगितलं तर एक वेळ ठीक आहे, पण ते स्वतः मुनी हे सांगू शकत नाहीत. माझा प्रत्येक शब्द लक्षात घ्या बरं का, ह्याच्यातून चुकीचा अर्थ निघू शकतो. मला काय म्हणायचंय, जर त्यांनी असं सांगून आहाराची तयारी करून घेतली तर तो उद्दिष्ट आहार झाला. लक्षात येते का? आणि उद्दिष्ट आहार त्याग हे कधी आहे? 11व्या प्रतिमेमध्येच हे लागू झालंय की उद्दिष्ट आहार त्या श्रावकालाच त्याग आहे. आणि हे तर काय आहे, श्रावकाच्या पुढची भूमिका आहे ही मुनी अवस्था. त्यांनी सगळा 24 प्रकारच्या परिग्रहाचा त्याग केलाय. परिग्रहाचा त्याग केलाय म्हणजे काय? 24 प्रकारचा परिग्रह कुठला आहे? एकतर सगळे 14 अंतरंग परिग्रह 14 प्रकारचा, आणि बाहेरचा 10 प्रकारचा. अंतरंग परिग्रहामध्ये काय येते? क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, अरती वगैरे हे सगळे हे काय सांगितले? हे परिग्रह, अंतरंग परिग्रह. म्हणजे समजा तिथं आहार मिळाला, नाही मिळाला, निरस मिळाला किंवा तिथं चांगला मिळाला, तर त्याच्या प्रती तिथं त्यांना इष्टानिष्ट भाव नाही आहेत, कारण त्यांनी अंतरंग परिग्रहाचा त्याग केलेला आहे. म्हणजे मिळालं नाही मिळालं तरी समताभावामध्ये तिथं राहणं हा त्यांचा काय आहे तर नियम आहे. मग अशा वेळेस तिथं त्यांनी त्यांच्या गरजा सांगितल्या, तुम्ही असंच का देताय, तसंच का देताय, हेच तयार करत नाही, ते करायला पाहिजे, किंवा आम्हाला तुम्ही पैसे द्या. पैसे द्या म्हणजे परिग्रह राहिला का त्यांचा? राहिला का परिग्रह? घर, धन हे तर बाह्य परिग्रह पहिल्यांदा सुटतायत. म्हणजे तिथं मुख्य जो परिग्रह आहे, घर सोडलंय, कपडा सोडलाय, किंवा आरंभ क्रिया वगैरे घरात असताना सोडल्यात. आरंभ क्रिया म्हणजे कुठल्याही घरातलं काम असेल किंवा व्यवसाय असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथं त्यांनी त्याग केलेला आहे. आणि आता पैसे मागणं हे कुठल्या ह्याच्यात येतंय? मग परिग्रहाचा त्याग आहे, आरंभाचा त्याग आहे. पैसे आले म्हणजे त्या पैशा मागण्यातून ज्या ज्या क्रिया करणार आहे त्या आरंभाचा पण तिथं काय झाला? तिथं आरंभ पण केला जाणार आहे, म्हणजे त्या आरंभाला पण तिथं अनुमोदना आहे. परिग्रह तोंडाने मागून घेतला म्हणजे तिथं परिग्रह राहिला नाही. त्याच्याद्वारे जे जे काही क्रिया केल्या त्या क्रिया म्हणजे सगळ्या आरंभ क्रियाचा तिथं दोष लागला. त्याच्यानंतर पुढं काय झालंय? तो आहार ग्रहण केला किंवा त्या आहारासाठी हे सगळं केलंय, म्हणजे तिथं आहार सुद्धा कसा झालाय? तिथं अनुद्दिष्ट झालाय, उद्दिष्ट आहार राहिला नाही. मग ह्या सगळ्या क्रिया तर श्रावक करतोय, मग त्यांना मुनी कसं म्हणायचं? तिथं द्रव्यलिंगत्व पण राहिलं नाही. द्रव्यलिंगत्व कधी म्हटलंय? की अगदी त्या म्हणजे अगदी शरीर खंगलंय, आहार मिळाला नाहीये, अंतराय सतत चालू आहेत, तरी ते जीव काय आहेत? ते मुनी कसे आहेत? आहाराची इच्छा करत नाहीयेत, किंवा कुणाला काय सांगत नाहीयेत, काही मागत नाहीयेत, किंवा कुणाबद्दल काय त्यांना तक्रार नाहीये. पण त्यांचा भाव काय आहे अंतरंगामध्ये? मी मुनी आहे ना, मला असं करणं योग्य नाही, मला असं सांगणं योग्य नाही, म्हणजे माझ्या भूमिकेमध्ये मला हे पालन करणं गरजेचं आहे. मी मुनी आहे, ह्या शरीरामध्ये अजून एकत्व बुद्धी आहे, फक्त बाहेरचे नियम काटेकोरपणे पण पाळतायत. म्हणून तिथं त्या द्रव्यलिंगत्वाला पण एका अपेक्षेने नमस्कार करायला सांगितले. कुठल्या अपेक्षेने? आपण तिथं भावलिंगत्व त्यांचं ओळखू शकत नाहीत. कदाचित अंतरंगामध्ये तिथं भावलिंग असेल आणि आपण नमस्कार नाही केला, काय माहिती हे भावलिंग आहेत का द्रव्यलिंग आहेत, असं म्हणून नमस्कार केला नाही तर आपल्याला दोष आहेत. म्हणून द्रव्यलिंगत्व जर तिथं व्यवस्थित दिसतंय, व्यवस्थित म्हणजे काय? त्यांचे जे 28 मूलगुण आहेत, आहाराची चर्या, त्यांची जी काही रोजचं विहार किंवा त्यांचं निहार, ह्या सगळ्या क्रिया, त्यांचं जे काही बोलणं, सांगणं, उपदेश देण्याचं, किंवा बाहेर किती कुणामध्ये ते जे काही संयोगामध्ये बोलतायत कुठल्या जीवांशी, तर त्या बोलण्यातून त्यांचं कसं बोलणं आहे, किंवा कुठल्या त्यांचा कल आहे. म्हणजे लक्षात येतं आपल्याला काही मुनींचं असं की अजिबात त्यांना इंटरेस्ट नाही आहे संसार, तुमचं काय चाललंय, तुम्ही काय करताय, काय कमी जास्त आहे, काही नाही, फक्त धर्माचा उपदेश देतील.
त्यांची चर्या अगदी काटेकोरपणे असेल. जरा काय झालं तर तिथं लगेच अंतराय. मध्ये मी एक महाराजांना पाहिलं, निर्ग्रंथ, त्याच्यानंतर आचार्य आहेत, मुनी म्हणजे त्यांचा संघ आहे, आणि त्या आचार्यांना पडगाहण करून आत नेलंय, त्यांची पूजा झाली आहे. आता फक्त उठून उभं राहायचे. म्हणजे बाकीचे 9 भक्तींनी पडगाहन वगैरे सगळं झालंय, पूजा झाली आहे, पाद प्रक्षालन, पूजा, उच्चासन सगळं झालेलं आहे. आता तिथं उठून ते आहार घेणार आहेत, आणि त्या घरामध्ये कुकरची शिट्टी झाली तिथंच त्यांच्या, म्हणजे आता स्वयंपाकघरातच आहार चालू आहे म्हणजे आहाराची व्यवस्था आहे, आणि तिथं कुकरची शिट्टी झाली आहे. आता हे चालतंय का? तुम्ही सांगा मला, तुम्हाला काय वाटतंय? बरोबर आहे का? आणि तरीही त्या महाराजांनी आहार व्यवस्थित घेतला. म्हणजे मला काय त्यांना दोष द्यायचा नाही आपल्याला. मग तिथं भावलिंगत्व आहे का? कारण द्रव्यलिंगत्वच नाहीये तिथं, मग भावलिंगत्व असण्याचा प्रश्नच नाही. लक्षात येतं की नाही? आता शिट्टी झाली, आहार घेतला, किंवा तिथं कसं आहे माहिती का, असं हातातून एखादी वस्तू जर पडली, चमचा पडला, डिश पडली, तर लगेच तिथं अंतराय असतो. तिथं जर डिश वगैरे पडली तर उंचावरून पण पडणार नाही, फक्त आपल्या हातातून खाली पडणार. म्हणजे किती? एक 2-4 इंच फक्त जागा. तरी पण हातातून पडल्यावर अंतराय करत होत्या माताजी तर उत्कृष्ट श्रावक होत्या. 11वी प्रतिमा, म्हणजे असं काही आरिका वगैरे पण नव्हत्या, तरी पण काय होत होतं, इतकं काटेकोरपणे पालन होत होतं. मग मुनींना कसं चालेल? जर हातातून काही पडलं तर तिथं आहार घ्यायला, मुनी तर उभारून आहार घेतात. म्हणजे वरून पडणार तर पडणं, आणि पडल्यानंतर अंतराय का करायचा असतो? ती जी वस्तू खाली पडली, ती वस्तू अचानक पडल्यामुळं तिथं खाली जे जीव आहेत तर त्यांची हिंसा झालेली असते, आणि हिंसा झाल्यानंतर त्यांना आहाराला अंतराय करायचा आहे, म्हणून तिथं अंतराय केलं जातं. पण जर तिथं मुनी उभारून आहार घेत आहेत, त्यावेळेस जर हातातून कुणाच्या डिश, चमचा, काही वस्तू पडली तर आहार घ्यायला चालेल का? ह्या सगळ्या परीक्षा आपण करू शकतो. आणि अशा वेळेस सुद्धा आपल्याला आहार द्यावा लागला तर द्यायचा आहे, नाही असं नाही. असेच आहेत म्हणून द्यायचा नाही असं नाही. तर करुणाबुद्धीने तिथं ती गरज म्हणून आपण आहार त्यांना द्यायचा आहे. फक्त तिथं ते मुनी आहेत किंवा ते काय म्हणायचंय, म्हणजे गुरु म्हणून तिथं त्यांना मग स्वीकारलं तर काय होणार आहे? आपल्याला दोष लागणार आहेत. जर त्यांचं आचरण बाहेरून असं दिसतंय, फोनवर बोलताना दिसतायत, त्यांचा काहीतरी संयोगामध्ये परिग्रह दिसतोय, आता सगळ्या परिग्रहाचा त्याग केलेला आहे, मग त्यांच्याजवळ घड्याळ असेल, माळ असेल, किंवा पिशव्या असतील शास्त्र ठेवण्याच्या, हे परिग्रहामध्ये येतं का नाही? आपल्याला दोष कुणाचे द्यायचं नाही ह्या अपेक्षेने मी सांगते असं नाही. परीक्षा करण्यासाठी आपल्याला ती दृष्टी आली पाहिजे. योग्य काय आणि अयोग्य काय कळल्याशिवाय आपल्याला योग्य ते घेण्याचं कळणार नाही. म्हणून ही परीक्षा करायची आहे. लक्षात येते का सगळ्यांना? दोष कधी लागणार माहिती का? त्यांना धर्माचे गुरु, खरे गुरु असं मानून जर आपण तिथं, किंवा मला ह्यांना दान दिल्यामुळे मला पुण्य लागणार आहे, हे नाही, हा भाव नकोय. तिथं भाव हा पाहिजे की हे आचरण तर योग्य नाही, म्हणजे हे गुरुच्या पदावर योग्य नाहीत, पण आता आपल्या गावात आलेत, आपलं कर्तव्य आहे की बाबा ते आपल्या धर्माचं लिंग त्यांनी धारण केलंय, आचरण योग्य नाहीये, पण करुणाबुद्धीने त्यावेळेस त्यांना अन्नाची गरज आहे ह्या अपेक्षेने तिथं दान द्यायचंय. त्याच्या मागचा हेतू काय असला पाहिजे? ते खरे गुरु आहेत असं मानून, किंवा त्याच्यामुळं मला धर्म होणार आहे असं मानून जर आपण आहार दिला तर तिथं काय होणार आहे? दोष आपल्याला आहे. पण तिथं करुणाबुद्धीने दिलं तर आपल्याला तिथं दोष नाही आहे, आणि द्यावं तर लागणार आहे. शेवटी आपल्या धर्माला त्यांनी काहीतरी, धर्माचं प्रतीक म्हणून ते कुठेतरी म्हणजे आहे. मग तिथं समजा आपण नाही केलं तर दुसरं कोण करणार आहे? ते तर आपलं कर्तव्य आहे. पण कर्तव्यामध्ये पण 2 प्रकारची कर्तव्य सांगितली, एक धर्मातलं कर्तव्य आणि एक करुणाबुद्धी किंवा व्यवहारातलं कर्तव्य. मग हे दुसऱ्या प्रकारचं कर्तव्य तिथं येणार आहे. आता एक घटना सांगते. सोलापूरला अम्मा होत्या आणि मी राहायला गेले होते अम्मांकडं, आणि जिथं राहत होते कुठल्या तरी रूममध्ये जिथं राहिले होते, तर त्या रूमची चावी मला तिथं आहार जिथं चालू होता तिथं कोणतरी आहार देणार होतं त्यांना द्यायची होती. आणि मग मी तिथं गेले आणि ती चावी त्यांना असं खुणवलं आणि तिथं दारात ठेवली. आता चावी ठेवल्यानंतर आवाज होणार की नाही? 2-4 चाव्या आहेत, ठेवल्यावर आवाज होणार. अम्मांनी 10 मिनिटं आहार घेतला नाही. अम्मा म्हणल्या चावी तुमच्याकडनं पडलीच. म्हणलं अम्मा नाही, अहो हळू ठेवली मी, आणि इतकी घाबरले होते मी. म्हणलं आता अम्मा अंतराय करते.
आम्हा म्हटलं मी हळू ठेवली, म्हणलं फक्त 2-4 असल्यामुळे त्याचा आवाज झालाय, अजिबात पडलेली नाही. कितीतरी वेळा सांगितलं, बाकीच्यांनी पण सांगितलं, मग आम्हाने आहार घेतला. म्हणजे ॲक्च्युली ठेवलीच होती मी, पण आवाज झाल्यामुळे त्यांना असं मनात शंका आली की पडली जर असेल तर म्हणजे एवढा सुद्धा दोष त्या लावून घेत नव्हत्या, इतकं त्यांचं काटेकोरपणे पालन होतं. मग हे काय आहे, कशाचं सूचक आहे हे तिथं भावलिंगत्व आहे. लक्षात येते का? म्हणजे अगदी पावलोपावली त्यांच्या चर्येवरून आपण त्यांची परीक्षा करू शकतो आणि त्या परीक्षेतून आपल्याला नक्की कळतं की काय योग्य आहे की अयोग्य आहे. त्याच्यासाठी आपण हा धर्म शिकतोय. कळतंय का? नेहा दिलं तर काय करणार? आपल्या धर्माची बदनामी होणार. जैन असून जैन लोकच देत नाहीत. उपगुहन अंग आहे ना, उपगुहन अंग, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? जे काही धर्माच्या निमित्तात श्रावकाकडून दोष लागले असतील का, तर त्यांना ते धर्म ज्ञान नाही आहे किंवा त्यांना ते समजलेलं नसेल किंवा समजून पण चुकला असेल तर आपण पोटात घालून घ्यायचं ह्या अपेक्षेने. तिथं धर्म हा पॉईंट लागणार नाही. क्लिअर होत आहे का सगळ्यांना? बघण्याची दृष्टी करताना करायचे, पण देताना आपण त्याच्या मागं आपले भाव काय आहेत हे बघितलं पाहिजे. भाव काय आहेत आपले? की आपल्या धर्मातलं एक स्थान आहे, आपण नाही केलं तर कोण करणार, किंवा आपल्या धर्माची बदनामी होणार, हा त्यांचं आचरण चुकीचं आहे, पण आपल्याला ते पोटात घालून घेण्यासाठी आपण तिथं देतोय. आणि जिथं भावलिंगत्व आहे किंवा द्रव्यलिंगत्व काटेकोरपणे आचरण आहे, त्यात तिथं काय आहे तर त्यांचं भावलिंगत्व माहीत नाही आहे पण आचरण बाहेरून काटेकोर आहे, तर मग तिथं आपण अगदी भक्तिभावपूर्वक आहार दिलाच पाहिजे. भावामध्ये फरक आहे. आता मांजर आहे, मांजर काय करते? त्याच्या पिल्लाला पकडते तेव्हा कसं पकडते? आदर पकडते. आणि तेच उंदीर पकडला असेल तर कसं पकडते? कसं पकडते? असं पकडलेलं असतं की ते जिवंत असलं तरी मरून जाईल. म्हणजे पकड पकड में फेर है. मांजरीने तोंडानेच दोन्ही वस्तू पकडल्या. मांजर त्याच्या पिल्लाला पण पकडते आणि त्या भक्ष्याला पण पकडते. म्हणजे त्याचं जे काही खाद्य असेल, उंदीर असेल किंवा दुसरं काही खाद्य असेल, तर ते पकडताना पकड कशी आहे त्याची पक्की आहे आणि मांजराला पकडताना अलगद आहे. म्हणजे त्याच्या मागचा भाव वेगळा आहे की नाही तिचा? तिथं आपलं ममत्व आहे, माझी पिल्लं आहेत, माझं बाळ आहे, आणि इथं काय आहे? भक्ष्य आहे. भले ते जिवंत प्राणी आहे पण त्याच्याप्रती तिथं दया आहे का? मग जिथं भावलिंगत्व आहे किंवा काटेकोरपणे आपल्याला द्रव्यलिंगत्व व्यवस्थित दिसतंय, तर तिथं मग धर्म म्हणून तिथं आपण दान देणं योग्य आहे. पण बाहेरून आचरण चुकीचं दिसतंय. आम्हा नेहमी सांगायच्या, दान म्हणजे तिथं तुम्ही आहार द्या, शक्य असेल टाळू शकत असाल तर जाऊ नका, पण आता नाविलाज असेल तर देणं गरजेचं असेल तर द्यावं लागणार आहे. पण तिथं आपला मग गुरु म्हणून तिथं आपल्याला किंवा धर्म म्हणून आपण तिथं बघायला नाही पाहिजे, किंवा धर्म म्हणून किंवा हे दान दिल्यामुळं मला चांगलं पुण्य होणार आहे किंवा माझी कर्माची निर्जरा होणार आहे, असला कुठलाही भाव तिथं असेल तर तिथं काय होणार आहे? आपल्याला दोष लागणार आहे. त्यांचे दोष तर त्यांना लागतच आहेत, कारण ते मुळात त्यांचं आचरण चुकीचं आहे, त्यांचे सम्यक दर्शन नाही आहे, द्रव्यलिंगत्व पण नाही आहे, तर तिथं त्यांना दोष आहेतच. पण आपली दृष्टी आपण आपल्यासाठी सुधारायची आहे. परीक्षा आपण आपल्यासाठी करायची आहे. ते चांगले आहेत, ते वाईट आहेत, त्यांना नावं ठेवायची नाहीत. जर आपण त्यांना नावं ठेवायला लागलो तर काय होणार आहे? आपण कोण झालो मग? मिथ्यादृष्टी झालो. कारण सम्यक दर्शन कशाला म्हटलंय? सगळ्यांच्या प्रती समताभाव आहे. कोण इष्ट नाहीये, कोण अनिष्ट नाहीये, कोण चांगलं नाहीये, कोण वाईट नाहीये. एखाद्यामध्ये काही चूक असेल तर ती चूक वाईट आहे, ती व्यक्ती वाईट नाही आहे, त्यांना आपण दोष द्यायचा आपल्याला अधिकार नाही. भले त्यांचं सगळं चुकीचं असेल, पण आपण त्यांना चूक म्हणणारे कोण? काय अधिकार आहे आपल्याला? आपण आपल्यामध्ये काय दोष आहेत ते दोष काढू शकतो. त्यांना दोष देऊन त्यांना नावं ठेवून आपलं नुकसान होणार आहे. आपल्याला तिथं पापाचा बंध आहे. किंवा आपण जर त्यांची निंदा केली, ते किती चुकीचे वागतायत, धर्म धारण केलाय किंवा गुरुची पदवी घेतली आणि असं वागतायत, असं जर आपण त्यांना दोष दिले, पुढच्या जन्मी आपल्यामध्ये ते दोष येणार आहेत. पुढच्या जन्मी काय, ह्या जन्मी पण येतील आणि जन्म आपला पुढचा असं मिळेल की आपल्याकडनं असे दोष ॲटोमॅटिक होणार आहेत. का आपण तिथं निंदा करायची किंवा त्यांचे दोष बघायचे हे अपेक्षेने करतोय. हां, आपल्याला जर तिथं चूक आहे हे समजतंय तर तिथं आपण काय करायचं? बाबा हे चुकीचं आहे, आपल्याला समजून आपण परीक्षा करून आपण असं पण करू शकतो की बाबा शक्य असेल तर सांगू शकतो. पण आता मुलींना वगैरे तर आपण सांगणं योग्य पण नाही आहे, सांगू पण शकत नाही आहे.
पण आपण एवढं करू शकतो की मला असं व्हायचं नाहीये, किंवा जेव्हा माझ्याकडून दीक्षा घेतली जाईल तर तेव्हा माझं आचरण योग्य असायला पाहिजे. असं आचरण असेल तर ते काय होणार आहे, दोषयुक्त असणार आहे. त्याच्यामुळं माझा विकास व्हायच्याऐवजी किंवा माझी मोक्षमार्गामध्ये प्रगती व्हायच्याऐवजी माझी आणखीन अधोगती होणार आहे. कारण काय सांगितलंय, जेवढं शक्य आहे तेवढं बघूनच आपण नियम घ्यायला पाहिजे. उगी आता मला मोठं म्हणजे दीक्षा घ्यायची, मला मोठं व्हायचंय किंवा मला सगळ्यांकडून मान सन्मान मिळावा, माझं सगळीकडे कौतुक व्हावं, ह्या गोष्टीसाठी जर आपण दीक्षा घेतली तर तिथं आपल्याला काय आहे, भावलिंगत्व नाहीच. म्हणून दीक्षा कशाला म्हटलंय, दीक्षा म्हणजे कुठल्याही क्षणी सल्लेखना घेण्याची तयारी असणं. कारण काहीही होऊ शकतं, रोग होऊ शकतो, काही संकट येऊ शकतं, मग आपण अजून वय आपलं लहान आहे किंवा आपल्या अंगात अजून भरपूर शक्ती आहे, भरपूर आपण जगू शकतो, धर्म करू शकतो. म्हणून मग त्या घेतलेल्या व्रतामध्ये किंवा दीक्षेमध्ये जर दोष लागत असतील तर ते मग व्रत राहिलं नाही. महाव्रत जे म्हटलेलं आहे, सगळ्या पापांचा त्याग करणं, हे जे काही तिथं आपण आचरण केलेलं आहे तर तिथं ते राहणार नाही. म्हणून परवा एकदा सांगितलं होतं मी, गोपालदासजी बरैया यांनी सांगितलं होतं म्हणे की आत्ताचा पंचम काळ म्हणजे खूप प्रतिकूल वातावरण आहे. मग ह्या प्रतिकूलतेमध्ये जर आपली दृढता राहणार असेल तरच व्रत घ्यायचं, नाही तर सरळ घरात राहून धर्म केलेला चांगला. म्हणजे जे काही आपण करणार, थोडं केलं, थोडे नियम घेतले, पण ते काटेकोरपणे पाळणं, त्याच्यामध्ये अतिचार अनाचार न लावणं, हे महत्त्वाचं आहे. लक्षात येते का? आत्ता जो मुनींचा विषय झालाय तो सगळ्यांना क्लिअर लक्षात आलाय? हां, म्हणजे आपण त्यांना दोष द्यायचे नाहीत, त्यांचा तिरस्कार, त्यांची निंदा अजिबात करायची नाही. इवन त्यांचे दोष आपल्याला दिसले तर त्याची चर्चा पण करायची नाही. कळलं का? चर्चा करणं सुद्धा ते काय झालं, निंदेचाच प्रकार झाला. म्हणून आपण फक्त बघून त्याच्यातून शहाणं व्हायचंय की असं आपल्याला आचरण करायचं नाहीये, किंवा तिथं द्रव्यलिंगत्व पण नाही. ह्या दोन गोष्टी आपल्याला समजल्या तर ही जी परीक्षा आहे, पुढं जाऊन आपल्याला आपल्याकडे जेव्हा नियम आपण धारण करणार आहे तेव्हा आपल्यामध्ये ते संस्कार राहतील, किंवा आपल्याला तेव्हा त्या दोषांना आपण धारण करणार नाही, किंवा जे काही व्रत आचरण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडून शिथिलता होणार नाही. लक्षात येते? ठीक आहे. आज सराग सम्यक दृष्टि को इन 4 प्रकार का राग होता है, इसलिए इन 4 भावों को उपचार से सम्यक दर्शन का लक्षण कहा जाता है. जीव के सम्यक दर्शन न हो तो वे शुभ भाव, प्रशमाभास, संवेगाभास, अनुकंपाभास और अस्तिक्याभास है, ऐसा समजना चाहिए. म्हणजे आता बाहेरून हे गुण दिसत असतील, पण जर तिथं सम्यक दर्शन नसेल तर ते गुण असून नसल्यासारखे आहेत, किंवा आभास आहे. आभास म्हणजे काय, प्रत्यक्षात ती गोष्ट नसते पण आपल्याला आहे असं वाटतं. म्हणजे मृगजळाप्रमाणे तिथं पाणी असतं का, नाहीये, पण पाणी असल्याचा भास होतो, म्हणून त्याला आपण आभास म्हणतो. तसं इथं हे 4 गुण असले आणि सम्यक दर्शन नसेल तर तिथं काय आहे, हे सगळे आभास आहेत, ऐसा समजना चाहिए. प्रशमाधिक सम्यक दर्शन के यथार्थ निश्चय लक्षण नहीं है, उसका यथार्थ लक्षण अपने शुद्धात्मा की प्रतीती है. मग सम्यक दृष्टीचं आपण लक्षण केलं होतं ना मध्ये. सम्यक दर्शन आहे किंवा कुठं असू शकतं, त्याचं लक्षण काय आहे, तर जिथं व्यवहाराने बघितलं होतं, देवशास्त्र गुरु आणि 7 तत्वांवर श्रद्धान, स्व आणि परचं श्रद्धान आणि आत्म्याचं श्रद्धान, आणि निश्चयाने काय बघितलं होतं, तर एक आत्मस्वरूपाचं श्रद्धान, आत्मस्वरूपाचं ज्ञान आणि आत्मस्वरूपामध्ये राहण्याचा पुरुषार्थ. मग हे सम्यक दर्शनाचं खरं लक्षण. खरं म्हणजे काय, निश्चयाने. बाहेरून आपण बघितलं तर असेल पण सम्यक दृष्टी, नसेल पण अंतरंगामध्ये जर हे असेल, आत्म्याचं श्रद्धान, आत्म्याचं ज्ञान आणि आत्म्यामध्ये राहण्याचं पुरुषार्थ, तर हे काय आहे, निश्चय सम्यक दर्शन किंवा सम्यक दर्शनाचं खरं लक्षण म्हणलेलं आहे. ओम सावधान, जाणा आम्ही शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी
अन्य काहीही करणारा नाहीच जाणा. हा मी जे वीतराग स्वरूपी आहे, माझ्यामध्ये राग नाही, द्वेष नाही, क्रोध नाही, मान नाही, माया नाही, लोभ नाही. या सर्व कषायांनी रहित मी निष्कषाय स्वरूपी आहे. माझ्यामध्ये क्षुधा, तृषा, जन्म, जरा, मरण, रोग, भय, चिंता, आश्चर्य इत्यादी दोष देखील नाहीतच. हे सर्व कषाय, दोष संयोगामध्ये आहेत, जीवाच्या स्वरूपामध्ये नाहीतच. यातील एकही दोष, एकही कषाय या जीवाच्या स्वरूपामध्ये प्रवेश करू शकतच नाही जाणा. हा मी निर्दोष स्वरूपी आहे. हा मी निष्कषाय स्वरूपी आहे जाणा. निर्दोष स्वरूपो